हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2051. कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणी. नीचिये कुळीचा उंचवद्य होय, हरीचे जोगाय गुणवाद. देवत्याची माथा वंदी पाय धुळी, दीप झाला कुळी वंशाची. त्याची निंदा करी त्याची कुष्टवाणी, मुख संवंदनी रजकाची. तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. 2051. जगामध्ये हरिकथा करणे भूषणावं आहे, ते सर्व साधनांचे सार आहे. या मार्गाने अनेक जीवांचा उद्धार झाला. नीच कुळातील जो कोणी हरिगुण गातो, तो उच्च कुलीनांनाही आदरणीय होतो. देव देखील त्याची 2052. टाळ घोळ सुख नामाचा गजर, घोष जय जयकार ब्रह्मानंदू. गरुड टके दिंडी पताकांचे भार, आनंद अपार ब्रह्मादिका. आनंदे वैष्णव जाती लोटांगणी, एक एकाहुनी भद्र जाती. तेने सुखे सुटे पाशाना पाझर, नष्ट कळ नर लुब्ध होती. तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा हेची वाट. 2052. टाळाचा नाद नामाचा गजर, यामुळे आम्हाला ब्रह्मनाद होतो. गरुड पताका विनेचा झंकार, पताकांचे अपार भार पाहून देवांनाही आनंद होतो. हत्तीप्रमाणे बलवान झालेले वैष्णवजन परस्परांच्या चरणावर लोटांगणी घेतात. या हरिनामाच्या गजराच्या तालात पाषाणालाही पाझर फुटतो. दुष्ट पापी सुद्धा त्या नादाने नकळत तल्लीन होता. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा वैकुंठ प्राप्तीचा सरळ सुलभ एकमेव मार्ग म्हणजे हरिकथा. 2053. देखो वेखी करीती गुरु, नाही ठाऊका विचारू. वर्मते न पडे ठाई, पांडुरंगा विन काही. शिको कळा शिको येती, प्रेम नाही कोणा हाती. तुका म्हणे सार, भक्तीने नती गवार. 2053. दुसऱ्याचे पाहून एखादा आपणही गुरु करता, त्याच्या मागील विचार मात्र माहीत नाही. पांडुरंगाच्या भक्तीशिवाय गुरु करण्यामागील मर्म कळणार नाही. शिकून सरावाने एखादे कौशल्य आत्मसात करता येईल, पण प्रेम लाभाची शिकवण कोणाच्या हाती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे प्रेम लाभणे हे जन्माचे सार्थक आहे. त्यासाठी भक्ती करावी हे मर्म अज्ञानी जाणत नाही. 2054. भाग्यवंत मनोतया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविका निर्मळ. गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. 2054. ते भाग्यवंत भक्त आहेत की जे पंढरीनाथाला शरण गेले. पंढरीनाथाच्या नाम सामर्थ्याने पूर्वी पुष्कळ भक्त उद्धरले आणि पुढेही उद्धरून जातील यात शंका नाही, कारण नामधारक भक्ताचे महात्म्य आहे. भोळ्या भाविकांना नामसकीर्तन हेच एक भोग आहे आणि मोक्ष प्राप्तीचे होण्याचे निर्मळ स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांनी पुराणातही नामधारकांची स्तुती केली आहे. 2055. जैसे चित्त जयावरी, तैसे जवळी ते दुरी. न लगे द्यावा परिहार, या कोरडे उत्तर. असे अभ्यंतर साक्षभूत जवळी, अवघे जाणे सूत्रधारी. कोण नाचे कोणे परी, तुका म्हणे बुद्धी ज्याची तया तेच शुद्धी. 2055. ज्यावर आपले चित्त आहे ते दूर असले तरी जवळ वाटते, या उलट ज्यावर चित्त नाही ते जवळ असून दूर वाटते. याप्रमाणे ईश्वराचे संदर्भात काही प्रमाण देण्याची गरज नाही. देवाकडे ज्याचे चित्त त्याला जवळ आणि नसेल त्याला तो अतिदूर वाटतो. देव आहे यावर कोरडी चर्चा करून काय होणार. देव सर्वांच्या हृदयात साक्षीभूत आहे.
येथे कोण कशा प्रकारे नाचतो हे सारे तो नाचविणारा जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, जशी ज्याला बुद्धी असते त्या प्रकारची सिद्धी त्याला प्राप्त होते. 2056 नाही पायीतन भूपतीशी दावा, धिगत्या कर्तव्या आगी लागू. मुंगीची या मुखा गजाचा आहार, नसाये बार जाय जीवे. तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. 2056 पायात घालायला पायताय नाही, पण म्हणतो राजा माझा शत्रू आहे, अशा लोकांच्या कामाला आग लागू. हत्तीला देण्यात येणारा आहार मुंगीला दिला तर तिला तो सहन होणार नाही, तिचे प्राण जातील. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अंगात किती अवसान आहे हे ओळखून विचारपूर्वक बाण मारावा. 2057 तिन्ही लोक ऋणे बांधिले जयाने, सर्व सिद्धी केने तया घरी. पंढरी चोटा घातला दुकान, मांडियले वान आवडीचे. आषाढी कार्तिकी भगरियेले हाट, इनाम हे पेट घेता देता. मुक्ती ते कोणी हातीने गे फुका, लुटीतील सुखा प्रेमाची या. तुका म्हणे संतजन भाग्याचे, अनंता जन्मीचे साठे करी. तिन्ही लोक ज्यांनी ऋणी केले त्या संतांपैकी प्रत्येकाच्या घरी भक्ती सुखाचा माल आहे. त्या संतांनी पंढरीच्या चौकात दुकान मांडले आहे व आवडतील असे पदार्थ मांडले आहेत. या पंढरीत आषाढी कार्तिकीला मोठे बाजार भरतात. भक्ती सुखाची देवघेव करणाऱ्यांनाही पंढरी पांडुरंगाने बक्षीस दिली आहे. येथे चारी मुक्ती पण मिळतात, पण त्या फुकट सुद्धा कोणी घेत नाही. हरिभक्त केवळ हरिभक्तीचे सुख लुटतात. तुकाराम महाराज म्हणतात, संत सज्जन परम भाग्यवान आहेत, कारण त्यांनी अनंत जन्मापासून पुण्याची साठवण केली आहे. 2058 दुःखाची ये सांठी, ते मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरीस आहे. उभारोनी पाहे पालवितो, जानती यावनी नेनत्याची गोडी. अळिंगी आवडी करोनिया, शीन घेऊनिया प्रेम देतो साठी. न विचारी तुटी लाभ काही. तुका म्हणे असा असो अनाथ दुबळी, आम्हासी तो पाळी पांडुरंग. 2058 पंढरीमध्ये दुःखाच्या बदल्यात सुख मिळते, तेथे अनाथाची भूक दैन्य नष्ट होते. पंढरीमध्ये दानशूर राजा आहे, तो हात उंचावून सर्वांना प्रेम भराने बोलवितो. त्या देवाला जाणत्या शहाण्या माणसापेक्षा अज्ञानी भोळ्या भक्ताची फार आवड आहे. तो प्रेमभराने त्यांना आलिंगन देतो, त्यांचे श्रम घालवितो, त्यांच्यापासून लाभ किंवा तोटा याचा विचार न करता त्यांना प्रेम देतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही दीन अनाथ दुर्बळ आहोत, म्हणून पांडुरंग आमचा प्रतिपाळ करतो. 2059 आनिक मात माझ्या नावडे जीवाशी, काय करू यासी पांडुरंगा. मुखातेची गोडी श्रवणी आवडी, चित्त माझे ओढी तुझे पायी. जयेपदी नाही विठ्ठलाचे नाम, मज होती श्रम ऐकता. आनिकांचे मज मनविता लाज, वाटे हे सहज न बोलावे. तुका म्हणे मज तुची आवडशी, सर्व भावेसी पांडुरंगा. 2059 ए देवा पांडुरंगा, तुझ्या वाचून माझ्या जीवाला अन्य कोणतीही गोष्ट आवडत नाही, त्याला मी काय करू. माझ्या मुखाला तुझ्या नामाची आवड, कानांना तुझ्या कीर्तीची गोडी, चित्ताला तुझ्या पायाची ओढ लागली आहे. विठ्ठल नामाशिवाय असणारे शब्द ऐकावे ते वाटत नाही. तुझ्याशिवाय मी इतर कोणाचा सेवक आहे ही कल्पना सहन होत नाही, अशा अर्थाचे बोलणे आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, मला तूच सर्व भावाने आवडतोस, अन्य कोणीही नाही. 2060 कळेल हे तैसे गायन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसी माझ्या गोडी वाटे जीवा. होऊनी निर्भर नाचे नवी छंदे, आपुल्या आनंदे करोनिया. काय करू कळा युक्ती या कुसरी, जाणिवेच्या परी सकळिका.
तुका म्हणे माझे जयासवे काज, भोळा तो सहज पांडुरंग. 2060. देवा मला तुझे रूप समजेल तसे मी गीतातून गाईन, इतरांना त्याच्याशी काय काम. देवा माझ्या चित्ताला तुझी थोरवी जशी कळेल त्याप्रमाणे मी तुझा माझ्या गीतातून गाईन. माझ्या गाण्यामध्ये जनाचे काय काम, माझ्या आवडीनुसार मी तुझे गुणगान करेन. माझ्या छंदाप्रमाणे निर्भय मनाने मला लाभणाऱ्या आनंदात मी गात नाचत राहीन. गान कलेचे कौशल्य, चातुर्य, ज्ञान या गोष्टींशी मला काय करायचे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पांडुरंगाबरोबर माझे काम आहे तो अत्यंत भोळा आहे, त्याला भोळी भक्ती आवडते. 2061. तयास नेनती बहु आवडती, होय जया चित्ती एक भाव, उपमन्यू दुरू हे काय जाणती. प्रल्हादाच्या चित्ती नारायण, कोळी भिल्ल पशु श्वापदे अपार, कृपेच्या सागरे तारी येली, काय ती गोपाळे चांगली शहाणी. तया चक्रपाणी जेवी सवे, तुका म्हणे भोळा भाविक हा देव, आम्ही त्याचे पाव धरुनी ठेलो. 2061. ज्यांच्या चित्तात देवाविषयी एकनिष्ठ भाव आहे ते अज्ञानी भोळे असले तरी देवाला आवडतात. उपमन्यू, ध्रुव, प्रल्हाद ही लहान मुले होती, पण सतत नारायण नाम घेण्यामुळे ती देवाची आवडती झाली. वाह्या कोळी, शबरी, भिल्लीन, पशुयोनीतील गजेंद्र, जांबवान यांचा नामस्मरणाने उद्धार झाला. गोकुळातील देवाचे सवंगडी गोपाळ काय वेदशास्त्र पारंगत होती काय, पण भगवंत त्या भोळ्या अजान मुलांसवे जेवत असे. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग फार भोळा भाऊक आहे, म्हणून आम्ही त्याचे पाय धरून ठेवले आहे. 2062. न लगे पहावे अबद्ध, वाकडे उच्चारावे कोडे नाम तुझे, नाही वेळ काळ पंडितांचा धाक, होत का वाचक वेद वक्ते. वेदी जे प्रतिपाद्य न कळे पाहता, तैशी या अनंता ठेवू नामे. आपुलिया मना उपजे आनंद, तैसे करू छंद कथे काळी. तुका म्हणे आम्ही आनंदेची धालो, आनंदची ल्यालो अलंकार. 2062. विठ्ठलाचे नाव घेताना ते शुद्ध अबद्ध आहे का हे पाहावे लागत नाही, त्याचे नाव मनाला येईल तसे उच्चारावे. शुभ अशुभ वेळ काळ पाहावी लागत नाही. शास्त्री पंडित दोष काढतील याचे भय नाही, कारण नाम निर्दोष आहे. वेदाचे प्रतिपादन केलेले ते परब्रह्म कळत नाही, अनाकलनीय आहे. आम्ही मात्र आम्हाला कळतील आणि आवडतील अशी नावे या परब्रह्मास ठेवू. आमच्या मनाला आनंद वाटेल त्याप्रमाणे हरिकथेचे छंद करू, त्याच्या तालात सुरात नाचू गाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, या आनंदाने आम्ही तृप्त झालो, त्याच आनंदाने अलंकार करू. 2063. दैन्य दुःख आम्हान येती जवळी, दहन हे होळी होती दोष. सर्व सुखे येती माने लोटांगणी, कोण यासी आणि दृष्टी पुढे. आमची आवडी संत समागम, आणि त्या नाम विठोबाचे. आमचे मागणे मागो त्याची सेवा, मोक्षाची निर्दयवा कोणा चाड. तुका म्हणे पोटी साठविला देव, न्यून तो भाव कोण आम्हा. 2063. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, त्यामुळे दुःख दैन्य आमच्या जवळ येत नाही. त्रिविध ताप जळून भस्म होतात. जगातील सर्व सुखे आमच्या पायाशी लोटांगण घालीत येतात, पण त्यांच्याकडे दृष्टी वर करून कोण पाहणार. आम्हाला संतांचा सहवास आणि विठ्ठल नामाची आवड आहे. आम्ही विठ्ठल चरणी लीन होऊन केवळ त्याची सेवा घडावी हेच मागणे मागू. आम्हाला मोक्षाची आस नाही. हे हतभागी आहेत जे मोक्षाची अपेक्षा करतात. आम्ही एकनिष्ठेने देवाला हृदयात साठविले आहे. आम्हाला कसलेही न्यून नाही. 2064. काळतोंडा सुना, भलते चोरोनी करी जना, दिगत्याचे साधूपण विटाळूनी वर्ते मन. मंत्र ऐसे घोकी, वश व्हावे जेणे लोकी. तुका म्हणे थित, नागवला नवे हित. 2064. लोकांची नजर चुकवून दुराचार करणारा साधू काळतोंड्या कुत्रा आहे. विषयभोगाच्या लालसेने त्याचे मन भरले आहे.
अशा साधूचा धिक्कार असो. भोळे भाबडे जन वश व्हावेत म्हणून मंत्र घोगतो. तुकाराम महाराज म्हणतात असा साधू निरर्थक फसला गेला, त्याचा उद्धार कधीही होणार नाही. 2065. विठ्ठल मुक्तिदाता नवे मरो हे बोलता, मजन सहावे कानी विष उत्तर लागे म्हणी. हरी कथे ते धिकारी, शत्रू माझा तोची वैरी. सुना काळ तोंडा, जो यात देवा म्हणे धोंडा. अहम म्हणे ब्रह्म, नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण, नको तयाचे दर्शन. 2065. हा विठ्ठल मुक्तिदाता नाही असे शब्द उच्चारणारा तत्क्षणी मरावा. त्याचे शब्द माझ्या कानाला विषाप्रमाणे कडवट वाटतात. हरिकथेचा धिक्कार करील तो माझा कट्टर वैरी आहे. विठ्ठलाला जो धोंडा म्हणेल तो काळतोंड्या कुत्रा समजावे. जो मुखाने अहम ब्रह्मासी म्हणतो तो भक्तिभावाचे वर्म जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा ढोंगी माणसाला मला क्षणभरही दर्शन घडू नये असे कर. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.